मिळेल, मी देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून मी कोल्हापूर महानगरपालिका माजी नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण शिवसेना. आता जसं तुम्ही जसं प्रश्न विचारला की उमेदवारी मिळेल, मी देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभा राहिलेले. आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतंय, म्हणजे माझा गळा कापल्यासारखा केलेला इथे. मला एवढंच म्हणायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, ही माझी बातमी, हे माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण साहेबांची काय माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत नाही, कारण हे साहेबांपर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे. कारण साहेबांचं कायम शिवसैनिकांना न्याय आहे. आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल साहेब, तरी आमचं दुर्दैव आहे. मला अपेक्षा आहे हे तुमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जेव्हा ही बातमी जाईल तर मला न्याय मिळेल. उद्या मी फॉर्म भरत आहे आणि विजय खेचून आणि ताकद आमच्यात आहे, कारण मी एक शिवसैनिक आहे. सगळ्या जनतेचा आशीर्वाद ताकद माझ्या पाठीशी आहे. मला एवढंच अपेक्षित आहे की मला न्याय मिळावा. पण जर उमेदवारी मिळाली नाही तर मग पुढची भूमिका आपली काय असते? नाही, मी जसं सांगितलं ना तुम्हाला, मी उद्या स्वतः फॉर्म भरतच आहे. अपक्ष असेल की कुठल्या आघाडीत? नाही, मी अपक्ष फॉर्म भरत आहे उद्या.